कर्णस्वर्णविलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकाम् लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजम् दीव्यन्तीं भुवनेश्वरीं अनुदिनं वन्दामहे मातरम्। आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिं मज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्री भवानी शंकराय नमः। श्रीमात्रे नमः। श्री महाशिवरात्री निमित्त जावन हो कार्यक्रम तुम्ही आयोजित केला। आता थंय जाले सगळ्या कार्यक्रमांतूं तुमगेली सेवा तत्परता पळोवन आमकां मस्त संतोष जाता आसा। शिवप्रसाद प्रतिक्षण तुमकां सगळ्यांक प्राप्त जाता आसा। एक काळजी आसता इतलो व्हड कार्यक्रम पयलीं तुम्ही आयोजित करता आसा ती यद्यपि आमी हांगा 7 पयलीं येवन जाल्ल्या 8th टायम खंय येवचें आमी निश्चित बरे रितीची सगळं जाता। तुमगेली एक आतुरता आनी तशेंच निश्ठेन कार्य करचें आनी आतां सांगिल्ले वारी सगळ्यांकय सम्मिलीत करून म्हालगड्यांक गेले गांवच्या लोकांक गेले एक सहकार मात न्ही तांगेले एडवायस सुद्दां इन्वॉल्वमेंट पूर्वक हें कसलें एक कार्य जाता आसा आनी तो एक हाजें प्रयोजन सिद्ध जाता आसा हय की ना। मूलतः प्रत्येक साधकाक आमकां सांगिल्लें महाशिवरात्री कार्यक्रम आसा वनभोजन आसा इत्यादी इत्यादी सूत्र विसर नाका ती एक सूत्राचें निरंतर चिंतन जावंका सगळ्या कार्यक्रमांत सुद्दां उगड आसाच की कितें सुटलें सूत्र की नाना सूत्र पकडता आसत आतां तशी जाता एक सुटल्यार मागीर एक खंयची धरता ती मेळ्ळें म्हणून ना निश्चित विसर न्ही ती एक चिंतन चलता आसा देवा सांगात एक संबंध दृढ करचो आसा तांतूं विक्षेप आयल्यार ना देवाल तो संबंध आसा म्हणूच हांव तें आय विल बी एबल टू अटेंड टू इट म्हणून तशें हेजें बर जाल्यार तुगेलोच प्रसाद अशी कनेक्शन देवा सांगाती केवल एक परिस्थिती हॉपिंग फ्रॉम बॅड गुड बॅड निरंतर चलता आसता प्रारब्ध अशें तांतूंची एक आपणालें कौतुक करून ज्ञानात दिलें तो संबंध आनी दृढ जातास म्हणून अटेंशन म्हणटा ताजेर ध्यान वचोल्यार आनी कसलें करता म्हणना यू कॅनॉट इन्क्रीज युअर भक्ती but maintain that awareness, that total commitment in all the situations that your prarabdha dishes out. अनुग्रह येवच्या सूर जाता देवा खुशी जाता इतल्यान तुवें म्हाका विसर न्ही हय की ना। त्रासान तूं उगडास करता ती जाल्यार बर जायना फुडें मागीर येवन सांगता म्हणटात ना बर जाता सुद्दां देवाल स्मरण कोण करचे प्रयत्न करता देव सोड घालना। सो ती तीव्र थाडूक सगळे कार्यक्रम पयलीं जाल्ले आनी मागीर तपपूर्वक कल करचें आसा देवीले अर्धनारीश्वर स्तोत्रात चिंतन केलें स्वाध्याय सुद्दां केलो सुख शांती समृद्धी दितली ती शक्ती जाल्यार अधिकार प्राप्त करून दितली आत्मसात करयतली कळतें तत्व तपश्चर्या सो तांणी आमी करता ती सो तांतूं विशेष रुपेण हें 4 याम पूज कसलें आसा तांतूं जागरण दिवसां जाल्यार अनशन राती तर कसली चड घेवं नाका तिची पळयात कितें जाता म्हणून शिवनाम स्मरण निरंतर चलता आसता। आमी आग्रह करना ती अयो सगळीं बसता ती आपणे बैसनी जाल्यार म्हणून शारिरीक चड वेदना दिना ती शारिराक कितले मटा जाता एटेंड करा ती। प्रथम याम पूजा साध्यतः संभवतः सगळ्यांक साध्य जातली आनी मागीर चतुर्थी पूजे वेळार और अथवा टुवर्ड्स दी एंड या ती देवाल दर्शन करूंक तवळ आमी एकांतांत आसता ती मौन आसता तीर्थ प्रसाद निश्चित घेया ती जाय न्ही जाल्यार मागीर थानपार येवन घेया ती वेवस्था आसता हय की ना जाता जे पूर्ण लाभ मेळका शुभम टेकोन आमी करता ती देवाल चिंतन तांतूं शास्त्रांतूं
अत्यंत सूक्ष्म स्तरार सांगल्या आम्ही कशो उल्लेख केलेलो वेद मूल आमगेल धर्म अशेल ते वेदांतांतू हें वस्तुत हें तत्व कसलें अथवा इतर म्हण विंगड हाव टू ओरियंट युअर सेल्फ तांतू दिल्ल्या उपनिषदांतू ताचो अर्थ जायना प्रवेश जायना अत्यंत सूक्ष्म स म्हळ्यार ब्रह्मसूत्रांत आनी स्पश्ट केल्या अरे ब्रह्मसूत्र शिक्का ताचें अध्ययन करता म्हळ्यार न्याय आनी व्याकरणांतू समज एक प्रागल्भ्य आसका प्रभुत्व आसका म्हणूच केल्लें आसा श्रीमद भगवत गीता अथवा देवी गीता अथवा शिवगीता प्रसिद्ध जावन आसा श्रीमद भगवत गीता कलेमताचेरी भगवान भाष्यकार आदि शंकराचार्यांनी भाष्य बरयल्या भाष्य आशिल्लें तें अर्थाचो विंगड अर्थ करची संभावना कमी जाता सिद्धांत कसलें त्या उपदेशाचो तात्पर्य कसलें आमकां ग्रहण करचें साध्य आसा ना जाल्यार इट इज ओपन टू इंटरप्रिटेशन मिसइंटरप्रिटेशन ऑल्सो सो जाल्यार दुसरे गीतेंतू शिवगीतेंतूय तशेंची रहस्य आसा देवी गीतेंतूय तशेंची गुरु शिष्य संवाद आनी एक गीत सदृश मागीर एक खुशयेन जाता आसा कल्याक शिष्यांत पात्रत आयल्या आनी गुरूंक एक अत्यंत खुशी जाता आसा हो पात्र जाला हाकाय आपणा शिवस्वरुपाचें ज्ञान सिद्ध जातलें म्हूण तशें म्हूण ताका गीता म्हणटा ती इट इज अ जॉयस कम्युनियन सो तशी मागीर आमी स्तोत्र घेवन वेदांत चिंतन करता ती कशी उमा महेश्वर स्तोत्र अथवा अर्धनारीश्वर स्तोत्र घेतलें तांतू भावपूर्वक अनुसंधान करूं जाता ताजे पाठ करूं जाता रसतापूर्वक अर्थ कळना फुडें इट बिकम्स मोर मिनिंगफूल तुमी स्तोत्र पाठ करतना एक 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 फ्लॅशेस म्हणटात येतात वय की ना फ्लॅशेस कसले एक आख्यायिका आसा थंय एक शब्द मेळटा ते आख्यायिका हां ताचो अर्थ हो म्हूण तशी अर्थ कोर न्हू संस्कार आसल्यार तांचो एक भाव सुद्दां आमी हाडटा ती तशीच स्तोत्र आसा ती भजन आसा श्लोकां सुद्दां तशी आमी अर्थ करून घेता ती शिवानंद लहरीच्या श्लोकांचेर आमी मस्त चिंतन केलें ताजेर स्वाध्याय सुद्दां केला आतां एक श्लोकाचें उदाहरण घेतलें वक्षस्ताडनमन्तकस्य कठिनाप्यस्मारसम्मर्दनं भूभृत्पर्यटनं नमत्सुरशिरः कोटिरसङ्घर्षणं करमेदं मृदुलस्य तावकपद द्वन्द्वस्य किं वोच्चितं मज्जेतो मणिपादुकाविहरणं शम्भो सदाङ्गीकुरु आख्यायिका आयकल्या काण्यो सानपणसून संस्कार मेळ्ळ्या ती शिश्याक साधकाक प्रौढता याना फुडें साधन करतना एक नमन्या एक घनिश्ठ संबंध सिद्ध जाला देवाक सांगाती आपणा दुःख निवारण करी म्हणच्यात इच्छाच वर्णी देवालें चिंतन जातना देवाल कले लील आसा ताजें स्मरण करतना हे सगळे विचार उत्पन्न जाता ती भगवान भाष्यकार आदि शंकराचार्यांनी शिवानंद लहरींतू ह्या श्लोकांतू ती सगळी भावना आसता व्यक्त केल्या वक्षस्थाडनमन्तकस्य कठिना अपि अपस्मार सम्मर्दनं भूभृत्पर्यटनं लमत्सुरशिरः कोटीर संघर्षणं तुका चरणारविंदांचें हांव ध्यान करता आनी एकाच पंथा थंय फुल्ल माळलेली आसता ती भक्तांनी बेलपत्री आसता ती पळयता आसा तुवें चरणारविंदाचो म्हाका ध्यान जाता आसा जाल्यार एक पंथा उगडास येता वक्षस्थाडनम अंतकस्य संघर्षण जाल्या कल्याक कीर्तनांत हाडलेलो विशयो मार्कंडेयाले प्रार्थना केली अल्पायू आशिल्लो प्रार्थना केली आनी यम आयलो आपणाले कोड सगळे हो गया प्रारब्ध आतां फॉर चेंज तुका कले म्हणे जाल्यार भक्ताल एक प्रार्थना अथवा ती आराधना पळोवन प्रसन्न जावन त्या शिवलिंगान मृत्युंजय प्रकट जालो आनी आपणाला पांयान वक्षहस्तलारी यमदेवाक वच तूं हाका एक्सटेंशन दिल्ल्या आय कॅन वीटो दॅट म्हूण सांगलें तुवें कल्पक्रमांत पेक्षा परेमगल अधिकार आसा सो तशी यमदेवालय कठोर वक्षस्थल होय नव्हे
असं पापताल कामच आहे, ड्युटी तशीच आहे, ऑक्युपेशनल हॅझार्ड. त्यांना कोमल झाले अरे असं जाय देतो आणि 10 वर्ष देतं मिळे अरे तर श्री करमच घोटाळा जाताला नावच कामावच काचलो म्हणत होता. तो तशी कठोर हृदय आशिल्लो, वक्षस्थळ आशिल्लो. यमदेवाक तुवें तुगेल भक्ता खातीर मार्कंडेया खातीर पांयान लकोवन सोडलें. बुजवनच का तुला पांयाक कितलो कोमल ते चरणारविंद हांव पांय पडतना पळयता आनी तागेल तें एक वक्षस्थल संघर्शण थंय जालें. वक्षस्थाडनम अंतकस्य कठिना अपि अपस्मार संमर्दनम. दक्षिणामूर्ती रूपेण अथवा नटराज रूपेण केन्ना ईश्वर प्रकट जाता, अखंडता आपणाल प्रकट करता शिवलिंगांतू. सगळी रूप ह्या हांतूंचे समाहित आसा ती तशी शिवलिंग. नाम अनुरूपाचे परे जावन आशिल्लें शिवलिंग तांतू आमी आराधन करता. ती लिंगम मरी लीनम अर्थं गमयती इति लिंगम. लीन कलश गुप्त कलश आजुनी प्रकट जायनी तो अर्थ प्रकट करतले एक लिंगम. इट्स लायक अ युनिफॉर्म. पळोवंक तो पुलीसमॅन कशें कळ्ळें जाताक पळयलें ताका युनिफॉर्मच नवे त्या वेळार कळ्ळें तो पुलीसमॅन म्हणून. दॅट्स द लिंगम. तशीच लिंगम म्हळ्यार इन्फिनिटी. मागीर तुमी सायंटिफीक जावचें पॅराबॉलीक इन्फिनिटी इत्यादी म्हणून बट आयर इन्फिनिटी इज रिप्रेझेंटेड बाय द शिवलिंग. सो सगळं नामरूप धारण करतले ताजे बरें जावन आशिल्ल तूं म्हणून हांव तुका ह्या शिवलिंगान तूं आराधन करता आनी तूं सर्वत्र व्याप्त जावन आसा. तुका सगळे कडेन हें प्राप्त जाता. मगल संक्षिप्त आराधना म्हणून शिवलिंगान प्रार्थना करतना सुद्दां नाना रूप घेवन त्या वेळार ईश्वर प्रकट जाता. एक नटराज रूपेण आपण ऐश्वर्य दाखोवच्याक पंचकृत्य परायण नटराजा हातान तूं अग्नी आस इत्यादी डमरू आस नाद सृष्टी स्थिती लय निग्रह अनुग्रह करतलो तो म्हणून पंचकृत्य हांव करता म्हणून तो दाखोवन दिता. तशीच अत्यंत विरक्त जावन आशिल्ले सनत सनंदन सनक सनातन ब्रह्माले मानसपुत्र उत्पन्न करना पडे. ब्रह्मान सांगता तांकां अतकल करचें तांणी निमगेना पूण सृश्टी करची मानसीक सृश्टी चलता तावडी. तांणी म्हळें ओके दावाली बापसू लागले जाल्यार इत्याक सृश्टी केलें लाभ केल्लो कले प्रयोजनच करना. प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. कले प्रयोजन ना जाल्यार कल्या करता. मंद सुद्दां व्यक्ती करना कले लाभच का म्हणून. ब्रह्मा म्हणा लाभ आनी हानी मगोत ना मगल कर्तव्य हांव करता तुमी मगल पुत्र तुमी करचें तें म्हणून जाय दो जाल्यार कल लाभ कल प्रयोजन म्हण नेमगिना पूण चिके चड नेमगिना फुडें ब्रह्माक चिके कोप आयलो. उत्तर दिवच्या जायना मग कोप आमचें सादा स्वाभावीक. वचा ती गुरुल्या वचा ती तें सांगतलें हांवें मगल काम न्ही म्हणालो. गुरू खंय उत्तर दिशा गुरू उत्तर दिशेंत भायर सरले. कुमार चारी अत्यंत विरक्त अत्यंत तेजस्वी सज्ज जावन वचुले थंय एक वट वृक्ष पळयलें आनी त्या वृक्षाचे मुळान बसला कोण दक्षिणामूर्ती रूप धारण करून ईश्वर. एकाद हांगा फोटो वगैरे पेंटिंग आसूं फाव आसा पळयात ती वट्टायरी सामान्य त्या बसला. एक पाय जंगा आनी दुसरो पाय तो एक पायान चिन्ह मुद्रा एक पाय एक हातान चिन्ह मुद्रा एक हातान पुस्तक एक हातान तूं एक पंत अग्नी आसता अमृत कलश आसता अशी विभिन्न मुद्रा 4 हातांचो. जर पाय एक तो दवरला तर पाया मुळान तळपाया मुळान तूं एक येदोच एक असुर आसा हें करता आसा ताका दबा के रखा है उसको चिरकी करनी तो अंडर कंट्रोल ताका पस्मार म्हणटा ती. नटराज असतो ताका तुमी पळयतात नटराज कुंभारांचो आतां नटराजा विग्रहां मस्त मेळटा ती पंचलोहाची पीठ आसता प्रभावळी आसता आनी उबराला आतां एक पायार एक पाय तांडवान तूं नृत्य करता आसा. पांया मुळान तूं अपस्मार आसा अपस्मार अपस्मरण विस्मरण म्हणटा ती ताजें प्रतीक जावन एक असुर. आपणाल्याचे आत्मतत्वाचे विस्मरण जावचें तें एक असुर सदृश एक एक व्याधी आमकां आनी ताजें पयलें शमन करता गुरू आनी मागीर ज्ञानाची एक प्रक्रिया सुरू जाता. अपस्मार म्हळ्यार आपणाल स्वरूप कल म्हणून वतना आपण एक व्यक्ती हें मगल शरीर इतलेंच घेवन संवसार चलता आसा
हाचपेक्षा बरें वचसवें गीतेंत कल उपदेश दिला तो ग्रहण करचसवें तां एक सर्वथा कसलें विस्मरण जालें आत्मतत्वाचें ताजेर एक अंकुश हाडयता गुरुवर्य कळतच न्हय पूण तांगेले सहज पांय ताजेर आसा म्हणूची केन्ना गुरू सानिध्य प्राप्त जाता ता वळी हाय 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 जावच्या सूर जाता पुस्तक वाचून टी व्ही सिरियल्स पळोवन तांत एक माधुर्य अशें म्हूण मात्र दिसता सानिध्य प्राप्त जावन जळोवच्या सूर करता कल्याक तें विस्मरण सुद्दां तें जळोवन वता असं आनी यू आर आयदर भस्म जावचें ऑर प्युरिफाईड यू रिमेन आपणाचण कपट प्रिटेन्स आशिल्लें तें ना आशिल्लें सांगचें वय आपण करता म्हणजे सगळें भुस्स जावन वता अपस्मारा स्पर्श जाता असं कोण चरण दवरलेले ती अपस्मृती वता असं आनी आमकां तें सहन करूंक वाण जाता ती आय एम नॉट लिमिटेड टू दीस वय की ना त्रास तशी जातना बाय वी कम विथ आवर एकम्प्लिशमेंट्स आपण इतलं काम करता आप इतलं सेव करतलो इतलं करता असं शुद्ध मनान येता ती घोमटेकून करता ती चूक जाता ती वय की ना इतलें म्हणजे परत परत ती चूक ना केली नवेपणी चूक करणे ओके आनी तुम वचडी देता ते आनी परत आमी ही चूक करना ती नेक्स्ट टायम आनी की घोटाळ करचे गोत तसो जाल्यार गमत येता तूं जाल्यार ती चूक ही हांव न्हय म्हूण कळका तावळी शिष्य जाता चूक जाली बाय सो टू से मगल चूक जाली बाय स्विकार करता हें सोडता हांव मुखार वचत बाय यो ना ना तें तशें न्हय म्हूण तें डिफेंड करूं वचल्या घोटाळ जालो अपस्मारा घेवन पटोवन घेवन बसले आनी ती सो तागल कल अवस्था तुमगेली ती अवस्था आमची आसूं जाता सोडा ती लेट द प्युरिफिकेशन हॅपन तातूंत स्पिरिच्युअल कल्ल्या युअर आयडेंटिफिकेशन इज नॉट विथ युअर एकम्प्लिशमेंट्स हांव अमूक हांव इतलो पैशेवालो हांव इतलो विद्वान इतलो मगल भक्ती आसा मगल आचरण इतलें बरें आसा म्हणून हांव योग्य भक्त म्हणून तुमकां म्हणचे अधिकार ना देव डिसायड करता हय की ना आमी तितले एक निर्मल भावनेन वता ती मगल बरो असो वायट असो हांव तुगेलो म्हणा फुडें कसले एलिमिनेट करका कसले पुश्ट करका देव पळोवन घेता आनी तें स्विकार करचें धैर्य आसका ताजे सांगात आनी मगल कले ना वायट जावनच म्हूण देवा मुखारी तें कपट नाका कळतच ना देवा सांगातीचेशी शुद्ध दवरूं जातना वेवहारांत तो आमी प्रोजेक्ट करका पडटा ना बाय थोडेपणी करता पडत ना बाय सगळे कडेन वचून हांवें मगल चूक जाय हे चूक जाल्लेच करे परत सांगू नाका मूव ऑन आमी सम करतस ते भोवच एक कन्फेस करतलो मनुष्य बिकम्स अ न्यूसन्स वय की ना देवा सांगाती देवान पॉयंट केलें म्हळ्यार हय म्हूण स्विकार करून मुखार वचचें सो यूल नेवर बी आयडेंटिफायड विथ दॅट यूल नेवर स्टिक टू दॅट वेदांतांतू अन्नमयमात्मानम् उपसंक्रम्य प्राणमयमात्मानम् उपसंक्रम्य एक हें शरीर हांव न्हय हें शरिराक सचेत करतलो प्राणशक्ती ते प्राणशक्ती हांव न्हय आत्ता हांव शरीरी भय आनी शरिराचें पालन पोशण करचें मगल कर्म भय जाल्यार शरिराक घेवनूच हांवच म्हूण बसल्यार शरीर जीर्णय जातलें हांवें जीवन जालें म्हूण काय ना मनोमय आत्मा सुद्दां हांव न्हय विज्ञानमय सुद्दां न्हय आनंदमय सुद्दां न्हय हाका सगळें हाका पळयतलो हांव नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान अहम शिवोहम हें ज्ञानांत थंय आमकां पावचें आसा हें सगळें उत्सवात सुद्दां तांचें प्रयोजन तशें आसतना शरिराक घेवन अथवा तुमी कल करता ती मनाक घेवन आनी तातूंत तितली एक लिप्त जावंक म्हणना आपण केलें म्हळ्यार भोव खुशी आपण आमी चूक जाल्यार तें धांपून दवरचे प्रयत्न कांय नाका अर्पण केल्या कशी जाता तशी स्विकार करता तावळता एक चमत्कार आमच्या सूर जाता आनी वस्तुतः मस्त तें एक पेडॅन्टिकली एक स्टेट करना तिलें वस्तुतः ते गुरु अनुग्रहान शिवाल अनुग्रहान तुमगेले कलेक संबंध म्हणटा ती हांव अमुको आनी हांव रक्षण करता म्हणून तातूंतल्यान बरोबर तुम सुटताची हांव तुगेलोंच देवा आनी खुशीन आमी हें करया हांव सेव करची तूं सेव स्विकार करची ही प्रक्रिया चलता उरो म्हण ही एक प्रार्थना जागृत जाता तावळे तुमगेले महाशिवरात्री व्रतानुष्ठान संपन्न जाल्ल्या म्हण आमी स्विकार करता ती सो अपस्मार संवर्धन थंय जाता असं थंय कळ्ळें
अपस्मरण पहिले आमी विसरून वचूल्या ती जागृत करकाने उगडास करून दिवचो केल्लें ते इतलें सूक्ष्म तें म्हूण सांगू जायना हें विस्मरण शांत जावं आपणायतल्याक अगोर स्मरण सूर जातलें हांव हें न्ही हांव तुगेलो तें व्यक्त करूं जायना वाणीचें मनाचें परे जावन आशिल्ली ती कसलें तुम डिफायन करूं जायना अपस्मरण शांत करता वता नियती नियती श्रुती नांगती तांतू भावपूर्वक देवा लिलाचें स्मरण करतना कल करता साधकू संघर्षण कसलं जाता स्थळ चरणारविंदाक ते अपस्मरण संबोधन करतना ते यमदेवालय बक्षस्थाडन करतना भूभृत पर्यटनम भूभृत खंय विचरण करता हिमालयान तुगेले वास हिमालय आमी पळयल्या फातर आईस स्नो थंय हें पांयार चमकतना कितलो तुका दुखतस का तुगेले कोमल चरणारविंदाक तशी एक भाव येतस भक्तीन येतो भक्ती उद्वेगान येता असं आपणा जण विसरला हांव म्हणेल विसरला तोच दिसतस नमत सुरशिर कोटीर संघर्षणम आणि सुरशिर सगळं दाव तुगल चरणांत नतमस्तक जाल्या ती नमस्कार करता आसा ती आनी दाव केल्लें मुकुट धारण केल्लें आसा तें आनी मुकुट सुद्दां केल्लें भांगराचें आनी तातूंत मणयो कसकस रत्नान आसा ती बुडकुड लागता पयलीं तें मुकुट लागता आसा तुगेल चरणार विंदाक आनी ताज्यानी पयर सुद्दां एक संघर्शण जाता आसा तळपायांक वयर इनस्टेप म्हणटा ती सगळे कडेन तो पांयांक संघर्शण मात्र म्हाका दिसता म्हाका सहन जायना कल करूं यो पाप म्हणा मच्चेतो मणिपादुका विहरणम शंभो सदांगी गुरु मगल चित्तरूपी हांव अशी सज्ज केल्या तेंची पादुका रुपेन तूं स्वीकार करी आनी देल प्रोटेक्ट युअर फीट निरंतर खंयचे मनान हांव तुगेल चरणारविंदाचें चिंतन करतस त्या मन अत्यंत सुदृढ आसा तातूंत मस्त कला आसा ती मस्त सौंदर्य आसा तुगेल्याच्या अनुग्रहान प्राप्त जाल्ल्या भक्ती आसा त्या मगल चित्त आय फॅशनेट म्हणटा ती पादुका रुपेण आनी तुका अर्पण करता त्या धारण करून तूं खंय वचल्यार तांगेल मुकुटमणी आसा ती नाजाल्यार ते वक्षस्थ ते अंतकाल वक्षस्थळ आसा कसली आसा तुगेल पांय सुरक्षीत ओड सेवा वॉट अ सैक्रिफाइस वै ये थोड़े कपट छल सच न वै मगल चित्त तुगल चरणारविंदान तुंच वरलें मेरा काम हो गया बेड़ा पार तशी एक दृष्टांत दिल्या कशी विचार करका साधक वस्तुतः उच्च कोटीचे साधक भक्त चिंतन करता ती हाम म्हणेल ते केन्ना कमी जाता कलमेर व्यवहारांत तो पळयतस आपणा खातीर बरं जातस रक्षण मेळतस देवाल मेळतस सो देवाल चिंतन आनी करतना देवाक कसलो जाय म्हणटा का हृदयांत येवचें सूर जाता वय की ना सेव करतना तांचें न्ही आपणाक प्रिती म्हण पयलीं दिवचें आमी पयलीं पण सांगिल्लें पळय देवाक भांगार दिता ती आनीक दिता ती परमणी सगळें द्रव्य दिता ती गंगा जल हाण दिता ती हें सगळें हाजें महत्व कोणाक आसा भांगराज प्लेटान तूं अथवा लोखंडा प्लेटान तूं कले घाल न्हू चपाती दूद कले मेळोवन एक सुण्याक दिल्यार तो भांगरा प्लेटान तूं न्हय आशिल्लें खावचें वता ना नव्हे भांगार म्हळ्यार मनुश्याक ताजें एक अभिमान असो हें म्हत्वपूर्ण म्हारग इत्यादी म्हूण आसा गोल्ड स्टँडर्ड सो आमकां कले ओह म्हूण दिसता तें आमी अर्पण करता ती भक्ती वाडता देवा तुज खातीर हांव कल करता म्हूण निमगून आमी एक वेवस्था करता ती तें ह्या श्लोकांतूं एक संकेत येता तुगेल रक्षणे खातीर तुगेल चरणारविंदा रक्षणे खातीर आनी तशी सहजतया देवा चिंतन करताची तें मन सज्ज जावचें सूर जाता आनी मणिपादुका विहरणम शंभो सदांगी गुरु मच्चेत रूपी मणिपादुका अशी पादुका न्ही अत्यंत सुंदर योग्य सॉफ्ट इनसाइड फर्म सोल्स एग्जैक्ट नॉन स्किपिकल यू यूज वॉट एवर तशी पादुका हम अर्पण करता सा सो माय मगर चित्त रम गया है तेरे में सो इट इज बीन फैशन्ड इट इज बीइंग डिजाइन्ड ओनली टू एक्सेप्ट योर फीट इट इज मेंट फॉर दैट निरंतर तुम चित्तान तुमची वास करतलो निवास करतलो दिस इज द अनसेड purport of this shloka वै की ना
तूं खंय आस मगर चित्त तुगेल चरणार बिरान आसता. मगल चित्त हृदयांत आसल्यार तुगेल चरणार बिंद मगल हृदयांत तुमचे सती हांव धन्य. आनी होपफुली तुगेले थोडे कश्ट हांव दूर केले. भाव अशी एक भावनेनं भक्तीनं साधको आपणा संबंधू देवा सांगाती आनी दृढ करता. हाज खातीर तपस्या जाय हो. इट्स नॉट जस्ट पोएट्री टू कळ्ळें कने. सो तशी आमी एक आचार्यांगेली एक कृती घेवन आमगे जिवनांतू तत्त क्षणांतू कले एक बरें जाल्यार फर्स्ट एक्नॉलेज दॅट आनी मागीर एन्जॉय दॅट. वय की ना. आय थिंक ही इज ऑल्सो ट्रायंग टू डू दॅट. वय की ना. हांव डेफिनेटली सांगतो तू चॉकलेट घेतलें एज अ थँक्यू म्हणयो. सान अशें घेवन वतलो. व्हड जायना फुडें आतां काय करचें सो भित्त आसता. सो बाय बाय करता सो थँक्यू जाल्यार आनी दाखवा. सो दीस हॅज टू कम. आमी आमी प्रसाद घेवन विसरून वचोले रे. वय की ना. 15-year-old, you get him something he wants and he takes it, he's so excited, he wants to show his friends and all, I've got something better. Okay, but you could have told me you liked it, no? I wanted to see that joy in your eye. You were saving it only for your friends, but next time he's not going to get a gift. Honestly, बिंगडा तामगेल प्रौढता येतना तितले का संबंध दृढ करतना लर्न टू एक्नॉलेज. त्रास जाले अशें आमी सांगातीची लेट्स फेस दिस, गाईड मी. And I have some idea, some bodh मेळ्ळा not to react like this in a situation, respond correctly. Let me consolidate that. In that, during that moment, in the situation, तशीची बर जाल्यार immediately thank you and then go ahead. Enjoy it. प्रसाद रूपेण येतले. तावळी प्रारब्ध क्षीण जाता, प्रसाद रूपेण मेळूसूर जाता, प्रासादिक सगळें जाता आनी कसलं जाय. गुरू अनुमोदन मेळ्ळ्यार जीवन धन्य. तशी एक मनांत दृढ करून आमी हें आचरण करता आसतना वेवस्थेंत कसले कमी जायनी. रिलॅक्स बरें जाता. वय नवें एक भजन करुया. धैर्य कोण म्हणया. सुमार इट गोज क्वाइट हाय. नव पुस्तक 83 पेज नंबर. भवानी धर हर नंदीश्वर स्तुत. भवानी शंकर शंभो. भवानी धर हर नंदीश्वर स्तुत. भवानी शंकर शंभो. भवानी धर हर नंदीश्वर स्तुत. भवानी शंकर शंभो. परशुमृगधर पराभीतिकर.
शुमृगधर वना भीतिकर भवानी शंकर शंभो भवानी हर हर नंदीश्वर स्तुत भवानी शंकर शंभो चराचरेश्वर विश्वमहेश्वर चराचरेश्वर विश्वमहेश्वर भवानी शंकर शंभो भवानी हर हर नंदीश्वर स्तुत भवानी शंकर शंभो शरजसु गर्वित कर्णपसुतोषित शरजसु गर्वित कर्णपसुतोषित भवानी शंकर शंभो भवानी हर हर नंदीश्वर स्तुत भवानी शंकर शंभो आगम पोषक द्वैतज शोषक आगम पोषक द्वैतज शोषक भवानी शंकर शंभो भवानी हर हर नंदीश्वर स्तुत भवानी शंकर शंभो हर 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 शंभो भवानी शंकर शंभो हर 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 शंभो भवानी शंकर शंभो शिव 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 शंभो भवानी शंकर शंभो शिव 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 शंभो
शङ्कर शम्भो भवानीधर हर नन्दीश्वर स्तुत भवानी शङ्कर शम्भो महादेव चार्याम पूजा प्रथम पूजा 10 घंट्यार प्रारंभ करची केवळ 12:30 जातले प्रायः स्तोत्र द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र भस्म शिव कवच इत्यादी करून विल क्रॉस 12 क्रॉस जाता ती 12 घंट्यात 2 मिनिट पहिला आणि सो एक पूज पुणी जाऊं का मागीर द्वितीय आम पूजेंत कोण पाठ मंत्र करतले मोहित कारकड थर्ड पूर्णानंद हळदीपूर शास्त्री पूर्णानंद हळदीपूर भय की प्रॅक्टिस केली अंकी मामाने बट मामाने गुड कितले काउंटेड फॉर 3 वय ना वय गुड गमटे कोण करूया एक पूजेंत कोणी प्रथम पूजेंत आयल्यार बरें मागीर रेस्ट घेवचें घे आरती आनी मागीर सकाळी लगभग 5 जातले न्हू 5 जातात 4-5 जातात तेव्हा तीर्थ घेवचे पण येयल्यार जादू कोण सुद्दां येयल्यार बट तीर्थ घेवन वचा ती नासा भायर मागीर वचता नासा अधिक नन्दन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवीनेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव।